है ना. चला जाऊया आपण. लेट्स रिकॉल ऑल दिस थिंग्स. तर कुठून बघणार होतो आपण. वर्किंग का करत नाही आहे. ठीक आहे. लास्ट क्लास समजला का. लास्ट क्लास वाले लक्ष द्या. आता आपण शिकतोय मोल्स ट्रायंगल, मोल्स कॉन्सेप्ट. ओके. मोल्स कशाला म्हणायचं. इट इज एसआय युनिट ऑफ केमिकल मेजरमेंट. ओके. नेक्स्ट यामध्ये जर बघायला गेलं तर एटम्स, आयंस, फंडामेंटल पार्टिकल्स, मॉलिक्यूल्स, फ्री रेडिकल्स, सभी का जो मास होता है वो AMU में होता है, एटॉमिक मास यूनिट में होता है. और इसको हम AMU नहीं तो U ऐसे डिनोट करते हैं या. ओके. त्यानंतर आपण बघितलेलं होतं की हे सर्व जेव्हा असेंबल होतात करस्पॉन्ड टू द 6.022 into 10⁻23 इट इज अ नंबर ऑफ ॲव्होगॅड्रो दॅट विल करस्पॉन्ड टू द 1 मोल. म्हणजे काय होतं, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जर केलं तर आपण SI युनिट ऑफ केमिकल मेजरमेंट भेटतं 1 मोल होतं. त्यामुळे त्याला आपण GAM किंवा GMM म्हणतो. GAM म्हणजे ग्राम ॲटॉमिक मास, GMM म्हणजे ग्राम मॉलिक्युलर मास. ओके. तर याचं फॅक्टर आपण बघितलेलं होतं 6.022 into 10⁻23 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार. राईट आहे. नेक्स्ट याच्या बियॉन्ड जर गेलो तर आपण काय होतं, इकडे आपण मास ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू काय होतं, याचं जे मोलार मास हे याला मल्टिप्लाय केलं तर मास ऑफ सबस्टन्स, डिवाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑटोमॅटिक भेटून जातात. पार्टिकल्स वरून पण आपण मोल काढायचं शिकलो होतो, मास वरून पण आपण मोल काढायचं शिकलो होतो. आणि फक्त आता गॅसेस व्हॉल्यूमच्या बद्दल वेळ राहिलेला आहे. त्याच्याबद्दल जे शिकायचं होतं त्या अगोदर आपण काही न्यूमेरिकल्स पण घेतलेले होते. तर हे न्यूमेरिकल्स पण घेतलं होतं. हे न्यूमेरिकल्स पडलेलं होतं तुम्हाला कशाला, AIPMT ला. ठीक आहे. ह्या एक्झामला हे पडलेलं आहे. तर नोट करा आणि समोर जाऊया. कळालं का. ओके. आधी कोणचा आपण व्हाईट वापरायचं ना. चला डन. ओके. आता नेक्स्ट बघूया. आज आपण अजून एक नवीन एक्झाम्पल बघणार आहेत. काही तुमच्यासाठी कलेक्ट करून आणलेत मी. या नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम मध्ये काय काय बघितलं, काही फॅक्टर्स राहिलेत आपल्या. नंबर ऑफ मोल्स ऑफ NH3 हा पण निघाला. ह्याच प्रॉब्लेम मध्ये जर समजा अजून तुम्हाला जर विचारलं, काय विचारलं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढू शकता का. याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारले आहे नंबर ऑफ प्रोटॉन्स क्वेश्चन मार्क. त्याच ह्याच्यामध्ये विचारलंय नंबर ऑफ काय इलेक्ट्रॉन्स. ओके. क्वेश्चन मार्क. आणि त्याच ह्याच्यामध्ये विचारलंय आपल्याला नंबर ऑफ काय न्यूट्रॉन्स. कसं करणार रे सांगा बरं. हेच तुम्हाला जर समजा करायचं, तुम्हाला मास किती दिलेलं आहे 4.25 ग्राम. राईट आहे. 1 मोल कितीचं होतं 6.022 क्वांटिटीचं होतं. 1 मोल कितीचं होतं बाबा NH3 जर बघायला गेलं, कारण NH3चा मास आपल्याला वेगळं येणार ना. 1 मोल मध्ये त्याचे इतके मॉलिक्युल्स असतील. राईट आहे. आपल्याला काय बघायचं, त्याचं ग्राम मॉलिक्युलर मास बघायचंय. तर नायट्रोजनचं आपण इथं कॅल्क्युलेट केलं ना, 1 मोलचं मास किती आलं आपलं, मोलार मास हे इथं आलं. किती आलंय 17 ग्राम. याला आपण काय म्हणतो MM. अरे असं का करायला हे MM असं का करायला आज ऑफ कोणाचं NH3. राईट आहे. MM ऑफ NH3 आपल्याला इतकं भेटून जातं. आज आय थिंक पेन थोडं प्रॉपर चालत नाहीये. ठीक आहे. MM ऑफ NH3 आपण ऑपरेट करून घेतो, त्याच्यानुसार तुमचं हे चालतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, नंबर ऑफ प्रोटॉन्स काढायचे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे आणि इलेक्ट्रॉन्स काढायचे. काढू शकता. कसं काढणार, पहिला पॉइंट आपल्याला काय काढायचंय, नंबर ऑफ
काय काय काढायचे, नंबर ऑफ प्रोटॉन काढायचे, PROTON प्रोटॉन्स. कसं काढणार, नायट्रोजन आणि हायड्रोजन दोनच आहेत. नायट्रोजन मध्ये आपण नायट्रोजनला कसं रिप्रेझेंट करतो रे, नायट्रोजन 7, राज का करायला राज 7 14, ओके मी सिलेक्ट सुद्धा केलं नाही काहीच 14, ओके. आणि जर बघायला गेलं तर हायड्रोजन 1 1, राईट आहे. आपण कोणताही एलिमेंट्स कसा रिप्रेझेंट करतो म्हटलं होतं, एलिमेंटल सिम्बॉल, ओके. त्याच्या खाली त्याचं झड असतं, एलिमेंटल सिम्बॉल इज इक्वल टू काय असतं, झड असणार वर ए असणार, राईट आहे. झड काय असतं रे बाबा, सरळ सरळ असतं नंबर ऑफ काय प्रोटॉन, PROTON. आणि हे ए काय असतं, सम ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इतकं असतं, ओके. हे ए आपण असं डिनोट करतो. ए म्हणजे काय असतं, ॲटॉमिक मास नंबर. ए इज इक्वल टू काय, ॲटॉमिक मास नंबर, ठीक आहे. आणि झड म्हणजे काय असतं, ओनली ॲटॉमिक नंबर असतं, ठीक आहे, ॲटॉमिक नंबर. क्लिअर आहे. आता तर तुम्हाला नंबर ऑफ प्रोटॉन्स काढायचे म्हटल्यानंतर काय असते, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस इज करस्पॉन्ड टू द झड. झड म्हणजे किती, याच्याजवळ 7 आहे, याच्याजवळ 1च आहे, ठीक आहे. प्रोटॉन्स जर समजा ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करायचे, ओके. काय विचारायचं तुम्हाला, प्रोटॉन्स काढायचे. देअरफॉर नंबर ऑफ प्रोटॉन्स, PROTONS प्रोटॉन्स इन NH3 इज इक्वल टू काय असणार आहे, 7 प्रोटॉन. नायट्रोजन मध्ये किती असतील, 7 प्रोटॉन असतील, राईट आहे. आणि हायड्रोजन मध्ये किती असेल, इंडिव्हिज्युअली 1 प्रोटॉन असेल, राईट ना, 1 प्रोटॉन, ओके. किती नायट्रोजन आहे, 1च नायट्रोजन आहे म्हणून याच्याजवळ 7, ओके. NH3 मध्ये हायड्रोजन किती आहेत, 3 आहेत ना, मग 3 मल्टिप्लाय बाय 1, ओके. इथे 7 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे इथे किती येते, 7. इथे किती येणार, 3. किती झाले, 10 प्रोटॉन इन proton in 1 molecule of कोणाचा, NH3, ओके. तर टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती होते बघा, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती झाले, 0.25 मोल म्हणजे किती, 1/4 मोल होते, राईट आहे ना. इथपर्यंत काही डाऊट नाही ना. तर 1/4 मोल होते म्हटल्यानंतर देअरफॉर टोटल नंबर ऑफ काय प्रोटॉन्स इज इक्वल टू काय असणार, एकामध्ये किती 10 मल्टिप्लाय बाय मोल किती आहेत, 1/4 इंटू Na इतके काय असतील मॉलिक्यूल, हे इतके मोल आहेत ना, त्याच्यामध्ये इतके मॉलिक्युल्स असतील ना, कळलं का. म्हणजेच काय आहे, सरळ सरळ 10 मल्टिप्लाय बाय 1/4 इंटू 6.022 इंटू 10⁻23 इतकं ऍड होतं. म्हणजे त्याचा मिनिंग काय होतं, 1/4 इंटू 6.022 इंटू 10⁻23 आणि हे एक 24. कार्यक्रम फिनिश. काय डाऊट्स आहे याच्यामध्ये, अखंड छापण्याचा एकमेव सोर्स सुरू करा तुमचा. काय डाऊट्स आहे का, डाऊट असलं विचारत चला. आता टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसं काढणार, तेवढेच असतील. नायट्रोजन जवळ 7 आणि हायड्रोजन जवळ 3, म्हणजे याच्या समोरच लिहू का, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू, डायरेक्टली आपण तेवढंच लिहू शकतो. म्हणजे किती, 1/4 इंटू Na, राईट आहे का.
याने येते का रे? येते पॉवर बदलायला ना, याने येते का? नाही येत ना. इंटू किती येणार? 6.022 इंटू 10⁻⁴ 24. समजतंय ना? काय वरून जात असेल तर सांगत जा. याचा पॉवर किती असतो? 10⁻⁴. याने याला मल्टिप्लाय कर, a⁻m इंटू b⁻n. तेव्हा काय येतं? तुम्हाला फिरवलं की काही कळत नाही. बघा, a⁻m इंटू a⁻n याचं हे काय येते? a⁻m प्लस n येते. म्हणजे 10⁻⁴ इंटू 10⁻⁴ जर समजा मी 23 घेतलं तर हे किती येते? येते का? हे शिकवालो मी. ठीक आहे. तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण तिथंच झाले आपल्याला. ठीक आहे, पाहिजे असेल तर आपण याला दुसऱ्या पेजवर घेऊया. अजून झालं का बाळांनो? स्किप करू हे. चला नेक्स्ट. आता इथं डायरेक्टच लिहा काय? टोटल नंबर ऑफ काय इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू किती असणार आहे? 1/4 इंटू किती येतं? 6.022 इंटू 10⁻24. ओके, एवढेच इलेक्ट्रॉन येतील. नेक्स्ट तुम्हाला आता काय करायचंय? टोटल नंबर ऑफ काय न्यूट्रॉन्स, NEUTRONS. ठीक आहे. न्यूट्रॉन्स कोणामध्ये आहेत रे? कोणामध्ये आहेत न्यूट्रॉन्स? कोणामध्ये बघायला भेटलेलं तुम्हाला? इथं बघा तुम्ही, याच्यामध्ये याच्या डबल आहेत. ॲटॉमिक मास नंबर जे असतो हे सम ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनचा असतो. राईट आहे ना? याच्याजवळ जेवढा प्रोटॉन आहे तेवढंच हे. राईट आहे ना? कारण A = P + N चा समेशन आहे. राईट आहे? तर प्रोटॉन जेवढा आहे तेवढं जर समजा त्याचा ॲटॉमिक मास नंबर असेल तर त्याच्यामध्ये प्रोटॉनच आहे. न्यूट्रॉन आहे का? विषय संपला. मग न्यूट्रॉन कोणाजवळ आहे? मग याच्याजवळ ना न्यूट्रॉन किती काढायचं म्हटल्यानंतर हे वरचं काय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनचं समेशन आहे. म्हणजे वरच्याहून जर खालचं मायनस केलं, खालचं काय? प्रोटॉन नंबर आहे. तर उरतं किती? 7. म्हणजे एका NH3 मध्ये 7 न्यूट्रॉन आहेत. राईट आहे ना? कळालं का? नाही कळालं? ओके, तसंच सेम आपल्याला आपण इथं ऑपरेट करणार. ठीक आहे. त्याच्या अगोदर हे इकडचं मिटून घेऊ. हे आपण तिकडे ठेवून टाकले ना, त्याला काही गरज नाही. तर टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू किती असणार आहे? किती असणार आहे? 7 इंटू मोल किती आहेत NH3 चे? 1/4 इंटू किती असणार? Na. इतकेच मोल आहेत ना? आहेत का नाही आहेत? बघा, 1/4 मोल म्हणजे किती? 1/4 इंटू Na असणार, तितके मॉलिक्युल्स असणार. राईट आहे? तर तेच काम आपण इथं बघतोय. तर इथं किती येतं? 7 इंटू 1/4 इंटू Na. राईट आहे? तर जे येईल ते येईल त्याचे सोल्युशन्स करा आणि हे तुमचं फायनल आन्सर असणार याचं. ठीक आहे बाळांनो? काय डाऊट्स आहे? ओके, जर पाहिजे असेल त्याच्या समोर लिहा असं 7 इंटू 1/4 इंटू 6.022 इंटू 10⁻23 याचं सोल्युशन करा. हे गोष्टी तुमच्यावर सोडून टाकतोय. ठीक आहे. चला आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. ठीक आहे. इथे एक क्वेश्चन देतो, त्याचं तोपर्यंत तुम्ही सॉल्युशन्स करा आणि मला आन्सर सांगा. हे क्वेश्चन्स इथे तुम्हाला नवीन ऍड करतोय मी. ते सॉल्व करा, त्याचा आन्सर सांगा किती येतं ते. .6 ग्राम ऑफ काय NH4 plus is given, then find. काय काय फाइंड करायचं आपल्याला? पहिली गोष्ट फाइंड करायचं तुम्हाला टोटल नंबर ऑफ ॲटम्स दुसरं काय करायचं आपल्याला? टोटल नंबर ऑफ
hydrogen atoms. Okay, total number of hydrogen atoms. Next, total number of electrons, protons and neutrons हे पण घ्यायचं आहे. ठीक आहे. तिसरा, total number of protons. ओके, चौथं घ्या. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे पण काढा. आणि पाचवं आहे तुमचं टर्म प्रोटॉन न्यूट्रॉन झालं, न्यूट्रॉन राहिले. टोटल नंबर ऑफ काय न्यूट्रॉन्स. चला करू शकता का आता. आता काही न्यूमेरिकल्स मी तुमच्यावर सोडणार आहे. पुढे द्या. असं का बस भेटलाय का. कुठून येता तुम्ही. हां विश्रांतवाडी. बापरे. चला या. क्वेश्चन आहे 3.6 ग्राम ऑफ NH3 इज गिवन देन फाइंड. आता आपण सगळं हे जस्ट बघितलेलं आहे. लेट्स रिकॉल ऑल दिस थिंग्स. त्याच क्वेश्चन्सला आपण ॲडव्हान्स केलेलं होतं. हा AIPMT ला पडलेला होता क्वेश्चन्स. ठीक आहे. तर हे इथपर्यंत आपलं झालेलं होतं. ठीक आहे. आपण नंतर त्याच्यामध्ये ऍड केले नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे आपण आयडेंटिफाय करत होतो. तर याच्यामध्ये आपण काय केलं, प्रोटॉन्स काढण्यासाठी याचे प्रोटॉन्स कॅल्क्युलेट केले 7 आणि 1 8. ओके. मात्र याच्यामध्ये तीन हायड्रोजन आहेत म्हणून एका हायड्रोजनला 1 तर 3 हायड्रोजनचे 3 किती झाले मग 7 आणि 3 10 प्रोटॉन्स एका NH3 मध्ये असतात. त्याच्यामुळे आपण त्याच्या मोलला 10 ने मल्टिप्लाय करतो. राईट ना. तर हे किती येतं 1/4 × 6.022 × 10⁻24 येऊन जातं. कारण हा 10⁻1 आणि हे 10⁻23 ऍड करून टाकायचं. संपला विषय. ओके. त्याच्यानंतर आपण समोर आलेलो होतो काय ह्या याच्यावर. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर बघायला गेलं तर एका NH3 मध्ये नायट्रोजनचे 7 आणि हायड्रोजनचे किती 3 असे मिळून किती होतील 10. मग तेवढंच असणार आहे 6.022 × 10⁻24 इंटू 1/4 मल्टिप्लाय बाय 10 घेऊ शकतो आपण. तर 10⁻23 24 होऊन जातं 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे. नेक्स्ट न्यूट्रॉन साठी आपण आता जस्ट सांगितलेलं होतं की न्यूट्रॉन फक्त नायट्रोजन जवळच आहेत. बाकी कोणाजवळ आहेत का. कारण नायट्रोजन जवळ काय 7 आणि हे 14 आहे. वरचं काय असतो प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतो. खालचं काय असते फक्त प्रोटॉन नंबर असतं. जर वरच्या नंबरवरून आपण खालचे नंबर मायनस केला म्हणजे 14 - 7 केलं तर उरतं किती 7 याच्याजवळ न्यूट्रॉन असतील. कळालं का. म्हणूनच आपण काय केलं एका NH3 मध्ये 7 न्यूट्रॉन आहेत तर 1/4 × N इतके मॉलिक्यूल मोल्स आहेत आपल्याजवळ. राईट ना. तेवढ्या मोल्स साठी आपण ऑपरेट केलं त्याला जे येईल ते येईल. याचं आन्सर किती आलं तुमचं सॉल्व्ह करायला सांगितले ना. केलं का कोणी नाही का. ठीक आहे. जर आला असेल तर सांगा. तोपर्यंत हे समोरचा प्रॉब्लेम लिहून घ्या. ठीक आहे. हे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता बघू तुम्ही तुमच्यापैकी कोण सॉल्व्ह करतं ते. इतके न्यूमेरिकल्स घेतलेत ना मी त्या दिवशी. आता एक्सपेक्टेड हे आहे की तुमच्याकडून यायला पाहिजे आता आन्सर काय. अरे तुझं नाव काय प्रथमेश गायकवाड. चला आता इथे NH4 प्लस आहे. प्लस चार्ज केव्हा येतो इलेक्ट्रॉन दिल्यानंतर है ना. बस इलेक्ट्रॉन साठी फक्त वेगळं काउंट होऊन जाईल. प्रोटॉन साठी तर सेमच आहे. न्यूट्रॉन तर ॲज इट इज है ना. चला काय आलं आता सॉल्व्ह करूया. ह्याच्यात कॉपी पेस्ट होतं का रे. मूव. अरे ऐसा की हुआ ये. सिलेक्ट करावं लागतं का. फर्स्ट सिलेक्ट. मूव.
ऑप्शन आलेलं सिलेक्ट केलं. काय आलं? कुठं? सिलेक्ट करा आणि then बाजूला टूल ओपन झालं. असं का? टूल ओपन होते का? चला हे इकडे घेऊन जाता येते आपल्याला नेक्स्ट पेजवर. कुठं आलं टूल? हां, ह्याला काय करायचं? कॉपी कोणतं याच्यात? कट कटच करू की असं करता तुम्ही हे काय? त्याच्यामध्ये रिव्हर्स करता येते का? हा ते बघा खालती दोन बघा, अंडो आणि रिडो. हा तो अंडो या साईडचा. भारी येत रे तुम्ही. चला याला कटच करून घ्यावं लागते आपल्याला. इथे ठेवायचं पण नाही ना याला. काहीच कॉपी नको, डायरेक्ट कट करूया इथून. इथं पाहिजेच नाही आपल्याला, पाहिजेच नाही ना मला इथे. इथं आणायचं त्याला. आता पेस्ट कसं करायचं? तिथं आहे का पेस्ट? याला उचलून तिथे न्यायचं. सिलेक्ट करून मूव करा. सिलेक्ट करा ते वरती मूव कसं हे का? काही व्हायले रे बाबा ह्याच्यात. दोन बोटांनी करायचं का? वा मोदीजी, किती मोठं अक्षर आले रे माझं. छोटं कसं करायचं? मोबाईलला आपण असं करतो ते होईल का? चला ठीक आहे. चला जाऊ द्या, सॉल्व करा. बाकीचं काय करायची गरज. हे दिलंय तुम्हाला, बस सॉल्व करायचं. सांगा आता किती दिलेलं आहे. इथं बघा 3.6 ग्राम ऑफ NH3 दिलेलं आहे. किती आहे? 3.6 ग्राम ऑफ NH3. ओके, कसं करणार मग सांगा आता तुम्ही. काय काढायचं आपण? सगळ्यात अगोदर टोटल नंबर ऑफ आयटम्स काढायसाठी आपण डायरेक्टली मोलार मास काढणार. मोलार मास वरून आपण काय करणार? मोल्स काढणार. मोल्स कडून बाकीकडे जायचं. मी काय म्हणलं, आपल्या दाऱ्यामध्ये त्याला स्पेसिफिक मध्ये त्याला आणायचं. तर इथं काय होईल तुम्हाला? सगळ्यात अगोदर मोलार मास ऑफ NH4 प्लस काढावं लागेल. राईट ना? तर सगळ्यात अगोदर तिथं जायचं. मोलार मास ऑफ NH4 किती येते? एक नायट्रोजन आहे आणि किती आहेत? 4 हायड्रोजन आहेत. राईट आहे ना? चला, एक नायट्रोजनचं 7 मल्टिप्लाय बाय 1, ह्याचं किती येते? 4 मल्टिप्लाय बाय 1. ठीक आहे, हे किती येणार? 7. बरोबर आहे का? घ्या. किती भारी आहे रे तुम्ही. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? हा 14. याला किती येणार? अरे ये ना बा. याचं येतं 14. याचं येणार 14. याचं किती येणार? 4. किती आलं हे? 18 ग्राम इज इक्वल टू 1 मोल झाला. आता तुम्हाला करायचं काय? मोल काढायचंय. देअरफॉर काय घेणार? N ऑफ कोणाचं? NH4 प्लस इज इक्वल टू काय दिलंय? वेट दिलेलं आहे ना? वेट ऑफ कोणाचं? NH4 प्लस डिवायडेड बाय काय? MM ऑफ कोणाचं? NH4 प्लस. ठीक आहे, किती येतं हे आता तुम्ही सांगा. हे 3.6 दिलेलं आहे आणि इथं किती आहे? 18. याला किती येणार? हे 36 इंटू 10⁻⁻1 लिहू शकतो. याला डिवायडेड बाय 18. हे 1 जा, हे 2 जा. राईट आहे ना? म्हणजे 2 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच किती झालं? हे 0.2 मोल. ठीक आहे ना? 0.2 मोलला आपण कसं लिहू शकतो? 1/5 मोल पण लिहू शकतो का? 1/5 ची व्हॅल्यू पण 0.2 येते का? बघा, बरोबर आहे ना?
झालं का बाळांनो? ओके, थांबा. नाव काय? भाग्यश्री, श्वेता, सायली, सृष्टी, अस्मिता, संकेत, गायकवाड. हा, गायकवाडच ना? हां. नेक्स्ट अनिल, ओम. ओम तर सरनेम सांग. ओम, दोन्ही ओमचं. ओम लोंढे जाधव. लोंढे जाधव. डिफरन्शिएट बिटवीन ओम इज अ लोंढे आणि जाधव. हां. प्रथम. द्वितीय कोण आहे मग? ठीक आहे. हां. ओय. अभिषेक. विनीत. तू लक्षात राहतोस. क्लोजेस्ट मित्र असले की लक्षात राहते. विनीत नावाचा माझा एक क्लोजेस्ट मित्र होता. झालं का बाळांनो? ओय. अस्मिता कोण आहे मग? असं का? असंच होते मला कन्फ्युजन है ना. बरोबर एक सृष्टी. हां. ओके, चलो जाएंगे. आओ सर. किती फास्ट येत रे तुम्ही. चिट्टी रोबोट सोबत येता ठीक नाही. अभी टोटल नंबर ऑफ आइटम्स जब तक हम नहीं करेंगे तब तक तुम करेंगे क्या? नहीं करेंगे है ना. मास्टरचा पुरेपूर उपयोग घ्यायचा आहे की नाही. तुम्ही कशाला आलात माझी इथं आहे की. चला करा. हो सर, मला काय सांगायचं नाही ते है ना. किती आले टोटल नंबर ऑफ आयटम्स? घेऊन एक्सचेंजर. टोटल नंबर ऑफ आयटम्स कसं काढणार आता? एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. याच्यामध्ये आयटम्स किती येतं बघता क्षणी दिसून येतं ना तुम्हाला. इथं नायट्रोजनला 1, हायड्रोजनचे 4. किती झाले टोटल? 5 आयटम येतात राईट आहे ना. मग याच्यामध्ये आपल्याला मोल निघालेत. एका मोल मध्ये किती असतात? 6.022. जितके काय ना आता हे कमी झाले का जास्त झाले का आम्हाला काय गरज आहे ना. तर 1/5 मल्टिप्लाय बाय याच्यामध्ये किती आहेत? 5 राईट आहे. मग टोटल नंबर ऑफ आयटम्स इज इक्वल टू 1/5 इंटू 5 NA राईट आहे ना. म्हणजे किती? 1 NA एवढं येतंय. 1 NA म्हणजे किती? 6.022 राईट आहे ना. तोंडीच कळाल ना. आता तेच आपल्याला लिहायचं तिथं ठीक आहे. तर पहिला पॉइंट काय विचारला आपल्याला? टोटल नंबर ऑफ काय ॲटम्स इज इक्वल टू किती येणार आहे? ॲटॉमिसिटी ऑफ कोणाचं? NH4 प्लस मल्टिप्लाय बाय मोल्स ऑफ कोणाचे? NH4 प्लस. चला ॲटॉमिसिटी किती आली? 5 मल्टिप्लाय बाय मोल किती आले? 1/5 NA राईट आहे ना. 5 गेट कॅन्सल. किती झालं? NA इतके म्हणजेच किती झाले? 6.022 इंटू 10⁻23 राईट आहे. इतके काय आले? टोटल नंबर ऑफ आयटम्स आले राईट आहे. दुसरं काय विचारले? दुसरं विचारले नंबर ऑफ हायड्रोजन आयटम. एकामध्ये किती आहेत? 4. बस कार्यक्रम फिनिश. मग आता तुम्हाला बघता क्षणी करून राहिली. याची ॲटॉमिसिटी 5 आहे. मग त्याच्यापैकी एक नायट्रोजन काढला तर उरलेले कोण आहेत? हायड्रोजन आहेत ना. मग हायड्रोजनची ॲटॉमिसिटी किती आहे? 4 आहे ना. मल्टिप्लाय बाय मोल्स ऑफ NH4 प्लस. ऑपरेट इट. विषय संपवा है ना. तर काय म्हणायचं आपल्याला इथं? टोटल नंबर ऑफ काय हायड्रोजन ॲटम इज इक्वल टू काय येणार आहे? ॲटॉमिसिटी ऑफ कोणाची? हायड्रोजन इंटू काय ते? मोल्स ऑफ NH4 प्लस. ॲटॉमिसिटी याची किती आहे? 0.4 मल्टिप्लाय बाय मोल किती आले? 1/5 NA. 1/5 ला आपण लिहू शकतो 4 मल्टिप्लाय बाय 0.2 NA राईट आहे ना. हे किती होते रे? 4 दोन्ही 8 होईल ना. हे किती येते? 0.8 NA इतकं येते. याचंच मिनिंग काय असते? 0.8 मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻23. जे असेल ते असेल तुम्ही सॉल्व्ह करा हे बाकीचं. ओके क्लिअर आहे. जाऊया समोर. स्पीड वाढवलं आहे की नाही. नंतर तुम्हाला काय काढायचंय सांगा आता. बघा इथे काय म्हटलंय आता?
टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स काढायचे. तर प्रोटॉन्स काढायचे म्हटल्यानंतर प्रोटॉन्स कोणामध्ये येतात? आता हायड्रोजन मध्ये पण येतं आणि नायट्रोजन मध्ये पण आहेत. राईट आहे ना? 4 हायड्रोजन आहेत आणि किती आहे नायट्रोजन? 1 नायट्रोजन आहे. एका नायट्रोजन मध्ये प्रोटॉन किती आले? 7 येतील ना. आणि 4 हायड्रोजनचे 4 किती झाले? 11. डायरेक्ट आता आले ना. प्रत्येकाला मी आता फॉर्म्युला देत बसायची गरज नाही ना. आता ह्या गोष्टी तुम्हाला माहित राहायला पाहिजे. तर आपण इथं काय घेणार आहेत? आता घ्या टोटल नंबर ऑफ काय प्रोटॉन्स इज इक्वल टू काय येतं? किती? 11 मल्टिप्लाय बाय किती येणार? 1/5 Na इतके येणार. सॉल्युशन करत बसा. 11 इंटू 0.2 Na इज इक्वल टू किती येतं रे? हे 11 टू जा 2.2 Na इतकं येतं. 2.2 Na म्हणजे काय? 2.2 इंटू 6.022 इंटू 10⁻23. जे येईल ते येईल. याचं सोल्युशन तुम्ही करायचं. ठीक आहे? इथपर्यंत नेऊन सोडायचं माझं काम आहे. ओके, बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? आता काय काढायचंय? इलेक्ट्रॉन्स काढायचे. ओके, घ्या आता टोटल नंबर ऑफ काय इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू एका NH4+ मध्ये इलेक्ट्रॉन किती येणार? नायट्रोजन जवळ 7 असतील, हायड्रोजन जवळ 4 असतील. मात्र त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे 1 इलेक्ट्रॉन लॉस करणार. म्हणजे किती होणार ते काउंट? 10 होईल ना. कळतंय का नाही कळतंय? ओके, बघा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन साठी आपण काय करणार? इथे घेणार NH4+. NH4+ मध्ये कॅल्क्युलेट करणार. नायट्रोजनचे किती? 7 इलेक्ट्रॉन. राईट आहे. हायड्रोजनचे किती आहे? 4 इलेक्ट्रॉन. राईट आहे. 7 आणि 4 किती झाले? 11 इलेक्ट्रॉन. आणि याच्यावर ड्यू टू द पॉझिटिव्ह चार्ज ओके किती झाले? हे 11 इलेक्ट्रॉन. देअरफॉर ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज काय होईल? 11 - 1 इलेक्ट्रॉन किती होईल? 10 इलेक्ट्रॉन काउंट असेल एका NH4+ मध्ये. बरोबर आहे. आपल्याला आता काय करायचं? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणून आपण कसं करणार? सरळ देअरफॉर काय टोटल नंबर ऑफ काय इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू काय होईल? 10 मल्टिप्लाय बाय किती? 1/5 NH ना. बरोबर आहे ना. 1/5 Na इतका असणार. क्लिअर आहे. म्हणजेच आपण हे करणार 1/5 इंटू 6.022 इंटू 10⁻⁴ किती घेणार इथं? 24. बरोबर आहे का? 23 च्या ऐवजी, कारण 10 मल्टिप्लाय केलं म्हणजे ऍड करून टाका. बरोबर आहे की नाही? करा ऑपरेट. झाला तुमचा प्रॉब्लेम. आता सगळे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करून राहिलो. तुमच्याकडून काही रिस्पॉन्स देणार आहात का नाही? करता का एखादा प्रॉब्लेम? देऊ समोरचा? मला आन्सर दिले पाहिजेत. आउटपुट काय ना काय तर राहायलाच पाहिजे तुमचं. आणि हे प्रत्येक प्रॉब्लेम कुठं ना कुठं पडलेला आहे. ठीक आहे. हा प्रॉब्लेम जो आहे आपण जस्ट घेतलेला. ठीक आहे. हा प्रॉब्लेम पडलेला आहे तुमचा. हा प्रॉब्लेम पडलेला आहे AFMC. AFMC म्हणजे काय माहिती आहे? आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे का कुठं? पुण्यामध्ये आहे ना. AIPMT, AFMC आणि नीट हे एकमेकाचे बहीण भाऊ आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवणे. कारण त्यांचा जवळपास सिलेबस सेम असतो. प्लस मायनस थोडे बहुत काही पॉइंट्स ड्रॉप करतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा पडलेला क्वेश्चन्स होता. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सांगतोय मी कुठं पडलेलं आहे ते. ठीक आहे. काय करायचं मला लक्षात नाही राहत तर ते क्वेश्चन्स घे. फक्त क्वेश्चन्स बघायचं आपल्याला. काही ते कुठं ना कुठं तरी PYQ पडलेलं आहे म्हणजे आहे. ठीक आहे, कळालं? चला नेक्स्ट जाऊया समोर. नेक्स्ट प्रॉब्लेम देऊ का नको देऊ? नको. नको देऊ. चला घ्या. 3.42 ग्राम ऑफ सुक्रोज इज गिवन. 3.42 ग्राम ऑफ सुक्रोज इज गिवन.
3.42 ग्राम ऑफ सुक्रोज, SUCROSE, सुक्रोज इज गिवन. ओके, सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ओके, MF म्हणतात त्याला. किती आहे? C12. थांबा, MF इज इक्वल टू ह्या त्याचं C12H22O11, C12H22O11 is given. Then find number 1. फाइंड मध्ये तुम्हाला काय काय विचारलंय? नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स दुसऱ्या ह्याच्यात, आणि नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. ओके, पहिले विचारले तुम्हाला नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ओके, दुसरं विचारलंय नंबर ऑफ काय ऑक्सिजन ॲटम्स, आणि तिसरं विचारलंय नंबर ऑफ काय हायड्रोजन ॲटम्स. हे ठीक आहे. चला करा बरं, आता करू शकता का? काय येईल? सगळ्यात अगोदर काय करायचं? मोलार मास ऑफ सुक्रोज, राईट आहे ना? या इकडे मग मोलार मास ऑफ कोणाचं? सुक्रोज, SUCROSE इज इक्वल टू काय? C12, H किती येतं? 22, O किती आहे? 11, राईट आहे ना? तर 12 कार्बन, ओके, आणि हायड्रोजन किती आहेत? 22 आहेत ना? 22 हायड्रोजन आणि किती आहे? 11 ऑक्सिजन. चला, एका कार्बनचं वजन 12 मल्टिप्लाय बाय 12, त्याचं किती येते? 22 मल्टिप्लाय बाय एकाचं 1 येते ना, त्याचं किती येते? 11 मल्टिप्लाय बाय एकाचं वजन किती येते? 16. चला हे कॅल्क्युलेट करा, एवढं तरी सांगा किती आले? हे 342 आले, राईट आहे ना? 12 चा स्क्वेअर किती येते? 144. हे किती येणार? 022. हे किती येणार? 1 किती? 176. ओके, किती व्हायला? हे 343 ग्राम. ओके, कोणाचं आहे हे? मोलार मास ऑफ कोणाचं? माझं आहे ना, सुक्रोजचं. तर फोर एन ऑफ कोणाचं? सुक्रोज घेऊ शकतो आपण. 342 आलं का? बरं ठीक आहे, 342 तर 342. क्लिअर आहे? नेक्स्ट आता काय होईल मग सांगा समोर, तुम्ही काय करताल? मी तर नेक्स्ट पेज करतो. काय विचारलंय आपल्याला? काय विचारले? नंबर ऑफ कार्बन ॲटम्स विचारलेले आहेत, राईट आहे ना? आपण आधी काय करूया? मोल्स काढूया का? मोल्स वरून मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्स वरून ॲटम्स, ॲटम्स वरून इलेक्ट्रॉन्स वगैरे सगळं जाता येतं, ठीक आहे? म्हणून आधी मोलकडे जायचं. मोलकडे जाण्यासाठी काय करणार आपण? इथं एन ऑफ कोणाचं? सुक्रोज, SUCROSE सुक्रोज इज इक्वल टू काय येते? वेट ऑफ कोणाचं? सुक्रोज डिवायडेड बाय काय घेतो आपण? MM ऑफ कोणाचं? माझं सुक्रोज. वेट ऑफ सुक्रोज किती दिलेले तुम्हाला? इथं बघा किती आहे? 3.42 ग्राम दिलेलं आहे, राईट आहे ना? चला मग आपल्याला काय करायचंय? 3.42 डिवायडेड बाय किती आले? 342.
एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे. ओके, याला कसं करायचं रे? 342 काय व्हायला हे मध्ये मध्ये सुरू व्हायला. 342 डिवायडेड बाय 342 यावरच्याला कसं लिहू शकतो आपण? इंटू 10⁻⁻². राईट आहे ना? हे किती झालं? हे 1 जा, हे 1 जा. राईट आहे ना? मग किती झालं हे? 1 × 10⁻², म्हणजेच किती आलं? 0.01 मोल आलं का? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट, आता मग सांगा काय करायचं? त्याच्यावरून आपण मॉलिक्युल्स काढू शकतो. काय अस्मिता आज इकडे बसली, बघ तुझी जागा तिने घेतली, मार तिला. देअरफॉर काय नंबर ऑफ काय मॉलिक्युल्स ऑफ कोणाचे? सुक्रोजचे. SUCROSE सुक्रोज इज इक्वल टू काय करणार? मोल्स ऑफ सुक्रोज मल्टीप्लाय बाय काय? NA. करेक्ट आहे. मोल्स किती आलेत रे? 0.01 × NA, म्हणजे त्याला आपण लिहू शकतो 1 × 10⁻², मल्टीप्लाय बाय 6.022 × 10⁻23. काय होते रे बाळांनो सांगा? यानं याला मल्टिप्लाय केलं तर काय होतंय? 6.022 राहतंय. बरोबर आहे. तर 6.022 × 10⁻, काय होतंय? 23 - 2 किती होणार? हे 6.022 × 10⁻20 किती? 1. काय आलं का? इतके काय आले? मॉलिक्युल्स ऑफ सुक्रोज आले. काय आले? मॉलिक्युल्स ऑफ सुक्रोज. कुलकर्णी सर, एक कुलकर्णी सर गेलं तर एकच डोकं जाते. ओके, तसं एक सुक्रोज चालला म्हणजे किती? 12 कार्बन आहे की नाही? कुठे गेलं ते? इथं बघा किती आहे? 12 कार्बन, हायड्रोजन 22, ऑक्सिजन 11. एवढा सगळा पसारा घेऊन चाललाय. याला एक जिल्हा पण घोषित करून टाका आता, आहे की नाही? सगळं राशन संपते गावाकडचं गेलं की, है ना? तर हे असं होते. इतके मॉलिक्युल्स आले. मग आता मला सांगा, इतके मॉलिक्युल्स आहेत, एका मॉलिक्युल्स मध्ये कार्बन किती आहे? कार्बन किती आहे? 12 आहे. म्हणजे याला 12 ने मल्टिप्लाय केलं तर कार्बन भेटतील. याला जर समजा आपण 22 मल्टिप्लाय केलं तर हायड्रोजन भेटतील. आणि याला जर आपण बस, मग आपल्याला इथं एक एक पाहिजे तर आपण इथून असं इकडं सुरू. काय सगळ्यात अगोदर नंबर ऑफ काय कार्बन साठी आपण काय करणार? 6.022 बरोबर आहे ना, इंटू 10⁻21 मल्टिप्लाय बाय इथं काय घेतो? कार्बनचे नंबर किती आहेत? 12. चला आपण इथं जर समजा नेक्स्ट नंबर ऑफ काय विचारले? हायड्रोजन. तर काय करणार? 6.022 इंटू 10⁻21 इंटू किती घेणार? 22. चला इथं काय करणार आपण? नंबर ऑफ काय आता उरलं कोण? ऑक्सिजन. यासाठी नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू काय करणार? 6.022 इंटू 10⁻21 इंटू 11. बरोबर आहे का? तुम्ही एक तरी सॉल्व करता का बाळांनो? का मला सॉल्व केल्याशिवाय तुम्ही सांगणारच नाही आन्सर? लिहा एवढा आता मनानं. तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम देतो. नेक्स्ट 4.2 ग्राम ऑफ N-3. 4.2 gram of N-3 is given, then find मध्ये काय काय आहे? नंबर ऑफ आयन्स, दुसरे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स. पहिले विचारलंय नंबर ऑफ आयन्स इज इक्वल टू, दुसरं विचारलंय
नंबर ऑफ प्रोटॉन्स. ओके. आणि तिसरं विचारलंय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कसं करणार सांगा आता. कसं करणार. सगळ्यात अगोदर n-3 काय आहे हे ओळखून घ्या. त्याचा पॉवर -3 दिलाय. जर समजा मी n2 लिहिलं, हे असं लिहिलं तर काय फरक असते. हे असते n ट्रिपल बॉन्ड n. हे असतं, याला आपण नायट्रोजन गॅस म्हणतो. राईट आहे ना. कधी पण नायट्रोजन याला जर समजा एखादा इलेक्ट्रॉन भेटला तर काय होते, n वर 1 -1 चार्ज येतं. राईट आहे ना. याला जर आपण मरणाचा अजून जर 1 इलेक्ट्रॉन दिला, राईट आहे ना, तर हे काय करतं, n-2 होतं. आणि याला जर समजा अजून 1 इलेक्ट्रॉन आपण दिला तर हे n-3 होतं. कळालं का बाळांनो. कोणत्याही स्पीसीज वर मायनस चार्ज केव्हा येतो, है ना, बरोबर आहे ना, इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर, हे की नाही. आपण मेहनत केली आणि पैसे कमवले तर ते आपल्या कष्टाचे पैसे आहेत, आपल्याला समाजामध्ये काही म्हणणार. दुसऱ्या असं जर आपण असा चोरून आणला घरला, आहे की नाही, एकदा चोरी केली आणि एकदा जेलमध्ये गेलं, है ना, दुसरी वेळेस केली तर, तिसरी वेळेस केलं तर तडीपार म्हणतात, है ना, तसं आहे. ओके. कळलं का बाळांनो. राशी एकदम छान एक्झाम्पल तुम्हाला देत राहतो मी. काहीतरी समजू द्या आता. काढा नंबर ऑफ आयन्स. कसं काढणार. मी कुठं काय म्हणालो, मला फक्त आन्सर सांग. सगळ्यात अगोदर इथं लिहून घ्या, नायट्रोजन ओके इज गेट कन्वर्टेड इनटू n-1 किंवा प्लस 1 इलेक्ट्रॉन घेतला तेव्हा. ओके. त्याच्यानंतर काय होतं, नायट्रोजन -2 केव्हा मध्ये केव्हा जातो, अजून 1 इलेक्ट्रॉन जर त्याला भेटला तर, आणि जर समजा नायट्रोजनला अजून 1 इलेक्ट्रॉन भेटला तर हे काय होतं, n-3 मध्ये जातं. ठीक आहे. कळते नाही. हे -2 हे -1. ओके. तर बघा याच्याजवळ किती होतं रे बाबा, 7 प्रोटॉन होते आणि काय होते, 7च इलेक्ट्रॉन होते. करेक्ट आहे, बरोबर आहे ना. इथंच सगळं एक्सप्लेनेशन करून दाखवलं, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉन एकामध्ये किती आहेत त्याच्यावरून तुम्ही मोल्स काढले तर ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉन काढतात. याच्याजवळ किती असणार, 7च प्रोटॉन असणार, मात्र इलेक्ट्रॉन 1 वाढला ना, किती झाले. ओके. याच्याजवळ काय होणार, 7च प्रोटॉन असतील, मात्र याच्याजवळ किती होणार, 7 आणि 2 9 इलेक्ट्रॉन होतील. राईट आहे. याच्याजवळ काय असतील, 7च प्रोटॉन असतील, मात्र किती असणार, 10 इलेक्ट्रॉन असतील. कळालं बाळांनो. इलेक्ट्रॉन फक्त बदलायलेत. 7चे इथं 8 झाले. ओके. 8चा इथं 9 झाला आणि 9चा इथं किती झालं, 10. इलेक्ट्रॉन गेन झाला, याचा मिनिंग आहे त्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणतात त्याला. ओके. कोणताही इलेक्ट्रॉन भेटल्यानंतर जी एनर्जी रिलीज होती त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन अफिनिटी. मात्र हे सगळं आयसोलेटेड गॅशियस आयटम मध्येच राहायला पाहिजे. कळलं का. त्याच्याशिवाय हे होत नाही. पिरियोडिक टेबल याच्या नंतरचा टॉपिक घेणार आहे मी. सध्याच्या लवकर जस्ट मोल घेतोय, मग त्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळून येतील. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज काय असतात वगैरे. ठीक आहे. असे एकदम विचित्र काही पण क्वेश्चन्स पडतात ना, त्याच्यासाठी पिरियोडिक आधी, नंतर केमिकल बॉन्डिंग, नंतर ऑदर. ओके. नेक्स्ट. तर कळालं सगळं. आता आपल्याला काय काढायचं, नंबर ऑफ आयन्स. याचा एक निगेटिव्ह चार्ज anion, दुसरा निगेटिव्ह चार्ज अजून anion, तिसरा निगेटिव्ह चार्ज अजून anion. एकच आयन बनते ना बाबा. n-3 म्हणजे काय, n वर -3 चार्ज आहे, 3 इलेक्ट्रॉन घेऊन. बस. आता नंबर ऑफ आयन्स काढायचे म्हटल्यानंतर आपण काय करणार, कोणीतरी सांगा आता काय करावं. त्याचं मास दिलेलं आहे 4.2 ग्राम. एकाचं मास किती येते रे, बस 7 प्रोटॉन म्हणजे किती, 14. बस. देअरफॉर आपण काय करणार, n ऑफ कोणाचं, n-3 इज इक्वल टू काय, वेट ऑफ कोणाचं, n-3 डिवायडेड बाय इथं काय, mm घेणार का रे आपण इथं. आता मॉलिक्यूल आहे का, नाही ना, मग इथं काय घेणार आपण, काय घेणार,
ॲटॉमिक मास घेणार ऑफ कोणाचं N-3 आयन. हे काय आयन आहे ना, आयन आहे ना, क्लिअर आहे. वेट ऑफ N3 मायनस इथे काय घ्यायचं आयन. किती दिलेलं आहे 4.2. याचं किती होतं 14. बरोबर आहे का. खूप अवघड कॅल्क्युलेशन आहे ना, सांगा. 0.3 करेक्ट. ओके, कसं करू. याला घ्या 42 इंटू 10⁻⁻1 डिवायडेड बाय 14. याचा मिनिंग येतो 3 इंटू 10⁻⁻1. याचा मिनिंग हे 0.3 मोल येतं. क्लिअर आहे. क्लिअर आहे का. आता इतकं मोल आलं, काय आलं मोल आलं. आपल्याला काय विचारलंय नंबर ऑफ आयन्स. हे इतके मोल आहे म्हणल्यानंतर याच्यामध्ये आयन्स किती असतील रे बाबा. त्याच्यासाठी आपण डबल जाणार इकडं. कुठं कोणी कुठे चालले का रे. नाही ना, कॉपी झालं बहुतेक हे तर. 24 नाही. काही असू द्या, ऍटम्स आयन्स असू द्या. आयन्स इतके झाले म्हणजे ते काय झाले 1 मोल झाले. आपल्याला किती मोल भेटले 0.3 मोल भेटलेले. म्हणजे आपण याच्यामध्ये आयन्स काढायचे तर इतक्या मोल मध्ये आयन्स काढायचे म्हणजे तितके मोल घेणार, मल्टिप्लाय बाय काय करणार 6.022 इंटू 10⁻23 करणार. बस एकामध्ये तेवढं होते, त्याच्यामध्ये किती. त्याच्यासाठी आपण पुन्हा आपल्या रिपीट पॉइंटवर जाऊया. कुठे गेला रे. काय ते काय येणार. देअरफॉर टोटल नंबर ऑफ N-3 आयन्स इज इक्वल टू काय होईल. पहिला फॅक्टर मोल मल्टिप्लाय बाय किती आहे 0.3 मल्टिप्लाय बाय काय करणार. क्लिअर आहे ना. ओके, किती होत आहे तुम्ही लिहा. 0.3 मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻23. जे येईल ते येईल. आता विचारलंय नंबर ऑफ प्रोटॉन्स. प्रोटॉन्स कोणाजवळ येतं नायट्रोजन जवळच येतं. नायट्रोजन जवळ प्रोटॉन किती असणार 7. मग 7 मल्टिप्लाय बाय 0.3 इंटू Na. करेक्ट आहे ना. एकामध्ये 7 प्रोटॉन. चला सॉल्व करा. आता समोरचं करा. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स झालं का. वा, राहिले कोणाचं. काय अस्मिता काय झालं. टेन्शन मध्येच काय टेन्शन आला अस्मिताला. काय विनीत झालं सॉल्व सगळं. हट रे दाखव ना. सॉल्व करतो का रे जाऊन. हे घेऊन जाऊन नाही सॉल्व करायचं, डायरेक्ट जाऊन. नेक्स्ट पेज घे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स घे. टोटल नंबर ऑफ क्लिअर. अरे ये जाऊ दे खाली आहे. तुझ्यामध्ये काही डेअरिंग नाही काही नाही. सांगितलं इथं रेडी आहे की नाही. काय कुठं काय करून ठेवलास तू याला. अरे राम जगन्नाथम प्रेमानंदम करून टाकला यानं तसं का आहे की नाही. टोटल नंबर ऑफ काय इलेक्ट्रॉन्स काढू शकतो आपण. इलेक्ट्रॉन काढायसाठी आपण आता जस्ट बघितलं. इतकं स्मार्ट आहे सगळं. तू स्मार्ट नाहीस.
आहे की नाही. तू स्मार्ट असला असतास इथे लिहिलं असतास, इथे लिहिलं असतास, कॉम्प्लेन पिऊन असं इतकी हाईट आहे तुझी, है ना. नेक्स्ट बघ आता इथं इलेक्ट्रॉन्स किती येतात बाळांनो सांगा. किती आले ते n-3 मध्ये, एकामध्ये 10, बरोबर आहे ना. चला मग आता किती काय होते ते. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू किती येते 10 मल्टिप्लाय बाय 0.3 मल्टिप्लाय बाय NA, राईट आहे ना, बरोबर आहे की नाही. 10 इंटू 0.3 इंटू सर तुम्हाला पण असंच व्हायला की आता आहे की नाही. 0.3 इंटू 10 इंटू 6.022 इंटू 10⁻23. चला याला काय करू शकतो 0.3 इंटू 6.022 इंटू 10⁻24 इथपर्यंत नेऊ शकतो. बाकी समोरचं तुम्ही सॉल्व्ह करायचं याचं, ठीक आहे. नेक्स्ट तिसरं काय होईल रे बाळांनो, नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ काय प्रोटॉन्स, PROTONS. प्रोटॉन्स जर काढायचे म्हटल्यानंतर एका नायट्रोजन मध्ये 7च प्रोटॉन आहेत. काय प्रोटॉन तर एक स्टार्ट नाही होत, anion बनू लागला तर किंवा कॅटायन होऊ लागला तर. इलेक्ट्रॉन गेला तर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन आला तर निगेटिव्ह चार्ज. न्यूक्लियस मध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे काय येतं इथं आपण 7 मल्टिप्लाय बाय 0.3 NA डायरेक्ट लिहू शकतो. ओके, मग इथं काय येतं 7 मल्टिप्लाय बाय किती होणार 0.3 इंटू 6.022 इंटू 10⁻23. जे असेल ते असेल, याचं सोल्युशन्स करा, हे आन्सर लिहून टाका. ठीक आहे बाळांनो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन देऊ. हे पडलेलं आहे IIT आणि AIPMT ला क्वेश्चन्स, ठीक आहे. देऊया का नेक्स्ट क्वेश्चन, द्यायचं की नाही, झालं का हे लिहिणं. चला घ्या आता. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स. लिहा क्वेश्चन. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स. फाइंड द नंबर ऑफ atoms comma electrons comma protons and neutrons, protons and neutrons in कशामध्ये पहिलं A. आता मी इथं फक्त तुम्हाला सिम्बोलाइज करणार 0.6 ग्राम ऑफ 0.6 ग्राम ऑफ कार्बन 612. आता याचा मीनिंग काय आहे तुम्हाला कळून येता, डायरेक्टली तुम्ही याला डील करायचं. दुसरा आहे 2 ग्राम ऑफ हेलियम. 2 ग्राम ऑफ काय ओम, एक ओम समोर या इकडं. तुला काय करोना झाला का रे? हा राहू दे, सर्दी झाली का? झालं का रे? आलं का? काय आलं? आलं नाही तर बघ. संकेत जी, इथं जवळ कुठं हॉस्टेल घ्यावं की रे? इतक्या दूर कशाला गेले तुम्ही? असं का? चुकी झाली. अरे हाँ बरं चला पॉइंटर या ओ सेठ जी सांगो क्या करने का. सबसे पहले अपन मोल निकालने का. कितना मोल निकालने का है, ये आपने को वेट दिया गया है ना. वी नो दैट ग्राम एटॉमिक मास ऑफ कार्बन किती असते रे सांग. हा मग कोणाकडे बघायला मी
मला नाही माहित, बॅकवर्ड सांग. 12 असते. 12 काय? किलो, क्विंटल, 12 ग्राम असते. हे ॲटॉमिक मास युनिट काय असते? AMU असते, यू असते. बरोबर, तू बॅकवर्ड आहेस है ना. सांग रे काय असतं. थोडं क्लासमध्ये लक्ष द्या, ठीक आहे. नाही तर उद्यापासून एकेकाला उभं टाकून आधी क्वेश्चन विचारतो. हा ठीक आहे. नेक्स्ट क्लासला स्टडी जर केली नाही तर नेक्स्ट क्लासला तुम्ही मस्त उद्या असं झोपू लागला तर काही मतलब नाही, ठीक आहे. सिलेक्टिव्ह फक्त हे 4-5 मुली आणि हे 2-4 पोरं जर समजा सोडले तर तुम्ही मस्त इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये असतात. ओके, कळतंय ना. तर ऍक्टिव्ह स्टेटमध्ये जर नसलं तर मला ऍक्टिवेट करावं लागेल तुम्हाला. ओके, मग मी ऍक्टिवेट केलं तर तुम्हाला त्रास होईल, है की नाही. दुःख, दर्द, कष्ट, पीड़ा अनुभवायला भेटल. तो इसको अपने को मालूम है, ग्राम एटॉमिक मास ऑफ कार्बन क्या है? GAM ऑफ कार्बन इज इक्वल टू येते किती? 12 येते की 6 येते? 12 येते. हा, किती येते? 12 ग्राम. ओके, नेक्स्ट. आता देअरफॉर काय घ्यायचं? N ऑफ कोणाचं? कार्बन इज इक्वल टू काय? किती घेणार आपण? किती दिले? 0.6 डिवायडेड बाय 12. याला आपण किती घेऊ शकतो? 6 × 10⁻⁻1 डिवायडेड बाय हे 1 हे 2 किती आलं? 1/2 × 10⁻⁻1. याचाच मिनिंग काय? 0.5 × 10⁻⁻1. याचाच मिनिंग आहे 0.05. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? तर हे आलं 0.05. यालाच आपण म्हणू शकतो 5 × 10⁻⁻2. लिहून टाका एवढं. आता आपल्याला काय करायचंय? टोटल नंबर ऑफ ॲटम्स इतके जर समजा मोल आले, काय आलं? हे N ऑफ C आलं ना, N ऑफ कार्बन ॲटम. बरोबर आहे की नाही? हे काय आले तुम्हाला? मोल आले, राईट ना. आता तुम्हाला काय काढायचंय? ॲटम काढायचे ना, बरोबर आहे की नाही? जाय की भाऊ तिकडं, जाय की इकडं. काय आलं असतो? काय करावं लागेल? दुसरं काय काढायचंय? ॲटम्स. टोटल कार्बन ॲटम्स इज इक्वल टू काय होईल? जितके मोल आहेत त्याला मल्टिप्लाय बाय N आहे, म्हणजे किती आहे? किती येणार? किती येणार? हे मोल आले ना, राईट आहे. मग याला 5 × 10⁻⁻2 मल्टिप्लाय बाय NA इतके येणार की नाही? बरोबर आहे ना. कारण याच्यामध्ये तेवढं म्हणलं तसंच किती होतं मग? हे 5 × 6.022 × 10⁻21. कार्यक्रम फिनिश. चलो सामने चलो. बरोबर आहे की नाही? चला आता काय करायचं? काय करायचं आता? इलेक्ट्रॉन्स काढायचेत है ना. हे तुमचं काय झालं? पहिले आले मोल, नंतर काय झाले? टोटल नंबर ऑफ ॲटम्स आला. क्या हुआ? काय यायला इथं? आता काय करायचं? इलेक्ट्रॉन्स काढायचेत. ओके, दुसरं फॅक्टर काय? इलेक्ट्रॉन्स. ELECTRONS. इलेक्ट्रॉन्स किती असतील एकामध्ये? 6च असतील ना. ओके, मग काय करणार तुम्ही? त्याचे मोल किती आले? इज इक्वल टू 5 × 10⁻⁻2 काय येणार? NA × काय येणार? 6 येणार. कारण एकामध्ये 6 इलेक्ट्रॉन, तर मोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो मल्टिप्लाय बाय 6. क्लिअर आहे? तर हे जे काही येईल ते येईल. हे किती होते? 5 सगळं 30 × 10⁻⁻2 × 6.022 × 10⁻23. ओके, काय होईल ना? सेंटरिंग 18 येईल ना हे. बरोबर आहे. काय ते कॅल्क्युलेशन्स करा. याला सरळ घेऊया. 30 × 6.022 × 10⁻21. जे होईल ते होईल. याचं कॅल्क्युलेशन करा आणि याची व्हॅल्यू इथं ठेवून टाका. ओके. तिसरं काय विचारायचं आता? इलेक्ट्रॉन्स झालं तर प्रोटॉन्स काढायचे. प्रोटॉन्स पण तेवढेच असतील का रे? न्यूट्रॉन्स पण तेवढेच असतील. करेक्ट आहे.
मग आपण आता याला डायरेक्टच लिहूया का? प्रोटॉन्स PROTONS इज इक्वल टू 6च असतील. ओके, किंवा याला आपण असंही करेक्ट करू शकतो. प्रोटॉन्स ऑब्लिक न्यूट्रॉन्स पण तेवढेच असतील, इज इक्वल टू काय असतील 6 इंटू, बरोबर आहे ना? किती मोल निघालं होतं? 5 इंटू 10⁻⁻² इंटू Na, एवढंच असेल. करेक्ट आहे. याचं जर सोल्युशन केलं तर ते वरच्या एवढंच येते. ठीक आहे, तसंच सॉल्व्ह करून टाका. किती होतं हे? डायरेक्ट आपण जाऊया 30 इंटू 6.022 इंटू 10⁻21. ओके ना? चला, याचं जे काय सोल्युशन असेल ते तुम्ही ऍड करा. ओके, आता मी दुसरा क्वेश्चन देतो. याच्यामधलाच हाच क्वेश्चन आहे. याच्यामध्ये हा ए बघितला आपण. काय बघितला? ए. आता मी बी देतोय. हा, ओके. बी काय आहे? 2 ग्राम ऑफ हिलियम. ओके, घ्या बी 2 ग्राम ऑफ हिलियम. हे तुम्हाला काढायचं आहे. जर राहिले त्यांनी लिहिणं रायटिंग करा. आता 2 ग्राम ऑफ हिलियम मध्ये मोल किती येतील सांगा तुम्ही. ठीक आहे का? घेऊ समोर. रेकॉर्डिंग कशी आली बघावं लागतं रे बाबा. छान दिसतो की रे त्याच्यामध्ये मी, का काळा दिसतो? हा, अरे त्याच्यावर ते लाईट्स बरोबर पडत नाहीत म्हणून ते म्हणू लागले मला थोडा खाली, म्हणून विचारतोय. ठीक नाही, असं थांबावं लागतं म्हणे. अरे काय आम्हालाच बघायचं का? लिहा. क्या होगा? हरे राम कृष्ण जगन्नाथम. सगळ्यात अगोदर काय करायचं आपण? एन ऑफ कोणाचं? याची इज इक्वल टू काय येतं? आपल्याला किती दिले मास? घ्या हे वेट ऑफ याची डिवायडेड बाय आपण काय घेणार? GAM, सॉरी जी ग्राम ॲटॉमिक मास ना, GAM ऑफ कोणाचं? याची. हेलियमचं ग्राम ॲटॉमिक मास किती येते रे? 4 येतं का? म्हणजे किती झालंय? 1/2 मोल. बरोबर आहे का? क्लिअर आहे की नाही? तर काही चुकीचं आहे म्हणून आपण घ्यायचं इथं एन ऑफ कोणाचं? HE म्हणजे काय? 1/2 मोल. क्लिअर आहे? आता वी नो दॅट 1 मोल मध्ये किती असतात? 6.022 इंटू 10⁻23. मग तुम्हाला आता जर टोटल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ HE काढायचे असतील तर काय करणार? टोटल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कोणाचे? हिलियम इज इक्वल टू काय येते? 1/2 इंटू Na. करेक्ट आहे? म्हणजेच किती येणार? 1/2 इंटू 6.022 इंटू 10⁻23. याचाच मिनिंग काय येते? 3.011 इंटू 10⁻23 HE ॲटम्स. क्लिअर आहे ना? बरोबर आहे की नाही? नेक्स्ट काय विचारलं होतं हेलियमच्या ॲटम्सच्या नंतर? इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. कसं काढणार आता? हे झालं का? नेक्स्ट काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एका याची मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? हेलियम कसा असतो आधी ते सांगा. 2 प्रोटॉन असतात, मध्ये 2 न्यूट्रॉन असतात. याच मिळून काय झालं? 4 ॲटॉमिक मास नंबर बनतो. आणि बाहेर किती असतात रे बाळांनो? 2 इलेक्ट्रॉन फिरत असतात. राईट आहे? करेक्ट आहे? जितके प्रोटॉन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज तेवढेच निगेटिव्ह चार्ज बाहेर. क्लिअर आहे की नाही? मग त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन असतील म्हणजेच किती असणार? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू किती असणार? 1/2 मोल मल्टिप्लाय बाय काय येणार? Na मल्टिप्लाय बाय 2 कर. बरोबर आहे की नाही? काही चुकीचं आहे? बरोबर आहे ना? नेक्स्ट मग काय होईल इथं? 1/2 इंटू 2 इंटू Na काय होते? काट डालो इसको. 1 इंटू
Na इज इक्वल टू कितना आता है, Na इज इक्वल टू हम लिख सकते ठीक आहे, विषय संपला यांचा. आता मला सांगा जितके इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच प्रोटॉन्स आहेत तेवढेच न्यूट्रॉन्स आहेत, आहे की नाही. म्हणूनच आपण लिहायचं टोटल नंबर ऑफ, रिपीट लिहायचं का, न्यूट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स इज इक्वल टू किती असणार, इलेक्ट्रॉन एवढेच येतील की नाही, किती येतील 1/2 × 2Na. ठीक आहे, हे कॅन्सल होईल म्हणजेच 1Na एवढे येतील, म्हणजेच किती 6.022 × 10⁻23 एवढेच येतील. राईट आहे, एवढेच असणार काय, न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन पण. क्लिअर आहे ना, काय सांगायची गरज आहे का याच्यात. जाऊया समोर, करू शकता ना, सोपं होतं ना. चला नेक्स्ट तिसरा क्वेश्चन घ्या. 4 ग्राम ऑफ हायड्रोजन, सी 4 ग्राम ऑफ हायड्रोजन कसं करणार आता याचं, कोणीतरी पहिले फटाफट सॉल्व करून सांगा ना एखाद्या वेळेस तरी. फोर मोल्स येतील, राईट आहे ना. ॲटम्स पण किती येतील, 4Na इतके, राईट आहे. इलेक्ट्रॉन्स किती येतील, 4Na इतकेच. प्रोटॉन्स किती येतील, 4Na इतके. न्यूट्रॉन किती येतील, 0Na. न्यूट्रॉन असतात का, विषय संपला. तोंडीच कळतं नाही, कळतं का नाही कळत, नाही समजत. हायड्रोजन कसं असतं, त्याच्याजवळ एक इलेक्ट्रॉन गरगर बाहेर फिरत राहतंय आणि एक प्रोटॉन मध्ये असतं, 0 न्यूट्रॉन असतो. राईट आहे का बाळांनो, कम्प्लीट कळालं. आता मला सांगा जितके इलेक्ट्रॉन असतील तेवढेच प्रोटॉन असतील, न्यूट्रॉन तर नाहीच आहेत. ओके, आपल्याला हायड्रोजन दिलेलं आहे. एक हायड्रोजन ॲटम म्हणजे काय असतं बाबा माहिती आहे आपल्याला, 1 ग्राम असतो. तर सरळ आपण इथं काय करणार, 4 ग्राम ऑफ हायड्रोजन दिलेलं आहे म्हणजे त्यानंतर सरळ एन ऑफ कोणाचं, H इज इक्वल टू काय घेणार आपण, वेट ऑफ कोणाचं, हायड्रोजन गिवन डिवायडेड बाय काय करतो आपण, ग्राम ॲटॉमिक मास. राईट आहे ना, GAM ऑफ कोणाचं, हायड्रोजन. किती आहे, 4/1 इज इक्वल टू येते 4 मोल. करेक्ट आहे, करेक्ट आहे की नाही, काय डाऊट्स. जा 4 मोल्स येतील. तर मला आता सांगा 4 मोल्स मध्ये जर ॲटम्स विचारले, घ्या टोटल नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम इज इक्वल टू किती येणार, 4 मल्टिप्लाय बाय किती येणार, Na येणार ना. Na याचंच मिनिंग काय, 4 मल्टिप्लाय बाय 6.022 × 10⁻23 इतकं येणार. कळालं ना, इतकेच ॲटम्स असतील 4Na एवढे. मग मला सांगा इतकेच ॲटम्स असतील, प्रत्येक ॲटम मध्ये एक इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, तेवढंच इलेक्ट्रॉन असणार, तेवढाच प्रोटॉन असणार, न्यूट्रॉन फक्त 0 असणार. ओके, याच्यासाठी आपण इथं दुसरं फॅक्टर काय विचारलं आपल्याला, दुसरं काय विचारलं होतं आपण, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनला सेमच काउंट करणार. ओके, देअरफॉर इथं काय घेणार, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन इज इक्वल टू किती येणार, 4Na इतकेच येणार का, येणार की नाही. म्हणजेच किती, 4 × 6.022 × 10⁻23 इतके येणार. ओके, आणि लास्ट वन्स काय, हायड्रोजन डू नॉट हॅव न्यूट्रॉन्स. एवढं लिहायचं, बरोबर ना. हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन असतात का, नाही, संपला विषय. झालं का, क्लिअर आहे. जाऊ समोर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. फाइंड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 1.8 ग्राम ऑफ वॉटर. फाइंड द number of electrons in 1.8 gram of H2O.
हा क्वेश्चन्स पडलेला आहे AIEEE. सांगा काय येते. ओके, काय करायचं आता. एन ऑफ कोणाचं H2O इज इक्वल टू काय येत आहे, वेट ऑफ कोणाचं H2O डिवायडेड बाय MM ऑफ कोणाचं H2O. किती आले. H2O चं MM काढण्यासाठी आपण काय करणार, MM ऑफ H2O इज इक्वल टू काय करणार आहे, एकच ऑक्सिजन आहे आणि काय होते 2 हायड्रोजन आहे. म्हणजे इथे किती येते 16 मल्टिप्लाय बाय 1 आणि इथे किती येते इज इक्वल टू 02 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे किती येते 16 हे 02 हे येतं 18 ग्राम. राईट आहे का. तर मला सांगा वेट ऑफ H2 किती दिलेलं आहे 1.8 डिवायडेड बाय 18. ओके, याला आपण काय करणार 1.8 ला काय करणार 18 करू शकतो आपण इथे. ओके, तर याला आपण काय करू शकतो 18 इंटू 10⁻⁻1 डिवायडेड बाय 18. ठीक आहे, किती होतं हे 1 इंटू 10⁻⁻1 याचाच मिनिंग येते 0.1 मोल. क्लिअर आहे. देअरफॉर एका H2O मध्ये इलेक्ट्रॉन किती असतील 1 असेल. H2O आहे तिथं, वॉटर आहे ना. हा, ऑक्सिजनला विसरून जायला जमते का. आणि हायड्रोजन पण 2 आहेत, कळलं ना. एक जर हायड्रोजन असला असता तर एकच इलेक्ट्रॉन असला असता. बरोबर आहे ना. आता इथं काय लिहिणार आपण, इथं काय लिहिले एन ऑफ कोणाचं H2O इज इक्वल टू किती आहे 0.1 मोल. मग टोटल मॉलिक्युल्स ऑफ H2O किती असतील 0.1 मल्टिप्लाय बाय N. राईट आहे ना. चला, therefore total molecules of H2O is equal to 0.1 मल्टिप्लाय बाय किती येतं N इतकं येईल ना. चला, किती होतं हे 6.022 इंटू 10⁻22 एवढं येतं का डायरेक्ट. कारण 0.1 म्हणजे 1/10 म्हणजे 10⁻⁻1 त्याने जर मल्टिप्लाय केलं तर हे एवढं होऊन जातं. आता therefore 1 molecule of H2O contains काय कंटेन करते हे बघा हायड्रोजन ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन आहे. याच्याजवळ किती असते रे बाळांनो 1 इलेक्ट्रॉन असतो का, असतो की नाही. याच्याजवळ असतो 1 इलेक्ट्रॉन. याच्याजवळ असतात किती 8 इलेक्ट्रॉन आणि याच्याजवळ किती असते 1 इलेक्ट्रॉन. सगळ्याचं जर सम केलं तर किती बनते हे 10 इलेक्ट्रॉन बनते का. किती मॉलिक्युल्स आहेत इतके मॉलिक्युल्स आहेत. राईट आहे ना. तर मला सांगा किती इलेक्ट्रॉन बनतील. देअरफॉर किती टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू किती असतील 10. एकामध्ये 10 मल्टिप्लाय बाय किती येते 6.022 इंटू 10⁻22. याला जर 10 मल्टिप्लाय केलं तर हे किती होते 6.022 इंटू 10⁻23 म्हणजेच किती झाले Na इलेक्ट्रॉन्स असतील. कळालं का बाळांनो. काय डाऊट्स आहे तुम्हाला, कळालं की नाही. आता हा क्वेश्चन थोडा समजून घ्या आणि तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, चालेल ना. किती वाजलेत 6:46 आहेत आपल्याला 15 मिनिटं येतं. फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन घ्या. फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. क्वेश्चन आहे तुमचा फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ
electrons in 1 kg sample, 1 kg sample. ज्याला इंग्लिश कळते त्याला ह्या गोष्टी, हे क्वेश्चन्स कळतात. ज्याला क्वेश्चन्स कळाला त्याला आन्सर बरोबर काढतं. एका इलेक्ट्रॉनचं वजन किती असतं मला एवढं सांगा बरं कोणी. ब्रॅकेट मध्ये घ्या तुम्हाला. चला हे गिवन नसतं मात्र तरी पण द्यायला. गिवन दॅट मास ऑफ इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनचं मास किती असतं 9.1 इंटू 10⁻³ किलोग्राम एवढं असतं. कळलं का बाळांनो. हे दिलेलं नसतंच मात्र तुम्हाला सांगतोय मी, हे विच इज टू बी नोन, माहीतच पाहिजे. हा तुमचा क्वेश्चन्स पडलेला आहे. ओके करा सॉल्व. करू शकता. मला पण आलं थोडं. या कसं करणार. 1 kg सॅम्पल मध्ये तुम्हाला काढायचंय. मला सांगा तेच ऍप्लिकेशन, तेच सगळ्या गोष्टी येतात. 1 किलो काय तुमच्याजवळ इलेक्ट्रॉन्स आहेत का, नुसते इलेक्ट्रॉन्स भेटलेत. हे बघा, हे समजून घ्या. क्वेश्चन्स तुम्हाला इथं, तुम्हाला क्वेश्चन समजलाय म्हणून तुम्ही सॉल्व्ह करणार चाललात, बरोबर आहे की नाही. तुमचे इंग्लिशचे वांदे येतं 100% सांगतो मी तुम्हाला. ओके, जर नाही असले असते तर तुम्ही आतापर्यंत पटकन आन्सर सांगितलं असतं. इथं स्टेटमेंट मध्ये काय दिलं, फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इन 1 kg सॅम्पल. आपल्याला म्हणजे ते असंही पाहिजे 1 kg सॅम्पल ऑफ, आहे की नाही. हे हुडकायला तुम्ही, आहे की नाही. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. ओके, मला सांगा, मी इथं असं टोकरी घेतलेली आहे. त्या टोकरीमध्ये काय बोर आहेत, राईट आहे ना. एका बोराचं वजन आहे 10 ग्राम, है ना. आणि त्या पूर्ण टोकरीचं वजन आहे, बोरांचंच वजन, हा टोकरीचं वजन मी कॅन्सल केलं त्याच्यामध्ये 1 किलो आहे. तर किती बोरा असतील म्हणल्यावर काय करणार तुम्ही, 1000/10 करताल, जे येईल 100 बोरा असतील, राईट आहे, करेक्ट आहे की नाही. आता तुम्हाला विचारले काय, तेच विचारले याच्यामध्ये. फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काढा. 1 किलो इलेक्ट्रॉन दिले, 1 kg सॅम्पल. आता तरी कळालं, कळालं की नाही. ज्यांना नाही कळालं त्यांनी अजून बेटा मनमे लड्डू फुटा म्हणायचं.
ठीक आहे. सांग ओंकार. ओम ओंकार. पाणी आहे का रे कोणाकडे? पाणी पाच. विनीत. आहे का? बरं बरं ठीक आहे. करेक्ट आहे. कसं करायचं सांगा आता तुम्ही. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू काय आहे आपल्याला याच्यामध्ये गिवन काय दिलंय? गिवन मध्ये दिलेलं आहे काय? मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू किती असते? 9.1 इंटू 10⁻³ किलोग्राम. राईट आहे ना? एका इलेक्ट्रॉनचं मास आहे. करेक्ट आहे ना? देअरफॉर काय मोल ऑफ कोणाचे इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू काय असणार आहे? मास ऑफ इलेक्ट्रॉन गिवन है ना? किती आहे बापू? सॅम्पलचं मास किती आहे? मास ऑफ सॅम्पल गिवन, मास ऑफ सॅम्पल गिवन डिवायडेड बाय मास ऑफ 1 इलेक्ट्रॉन. आता मला सांगा इथं मी सरळ एकच लिहू का रे 1 kg? कारण आपल्याला मास ऑफ इलेक्ट्रॉन पण केजी मध्ये दिलं ना. ग्राम असलं तर ग्राम मध्ये घेतलं असतं. 1 बाय इथं किती घेऊ? 9.1 इंटू 10⁻31. हे पण कशामध्ये? केजी. हे पण कशामध्ये? इतके काय झाले? मोल्स ऑफ काय इलेक्ट्रॉन्स. करेक्ट आहे. काय विचारलंय? फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 1 kg सॅम्पल. काय डाऊट्स आहे? आता इतके मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन झाले. एका मोल मध्ये किती असतात रे बाळांनो? 6.022. एवढ्यामध्ये इंटू 6.022 इंटू 10⁻23 करा मल्टिप्लाय. देअरफॉर काय फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याचा आपण इकडचं आधी थोडं डिलीट करूया. त्याला डायरेक्टच इथं ऑपरेट करूया. काय करायची गरज आहे? इथंच मल्टिप्लाय बाय हे काय करेल? करेक्ट ना? हे तितकं तर काय झालं? मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. एका मोल मध्ये किती असते? इतकं. करा ऑपरेट. राईट ना? हे आता तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. कोणाला काही डाऊट्स आहे का? काही प्रॉब्लेम आहे? काही समजलं नाही असं काही असेल तर विचारा. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही ना? तर कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स पासून आपण इथपर्यंत आलेलो आहेत. लेट्स रिकॉल ऑल दिस थिंग्स. काय आदरणीय अध्यक्ष महोदय, चला काय प्रॉब्लेम आहे का याच्यात? हे समजलं? कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये काही प्रॉब्लेम्स असेल, काही क्युरीज असेल तर विचारा. नसेल तर समोर जाऊ. काय अस्मिता आहे की नाही? कोपऱ्यात बसत जाऊ नको. टर्मिनल पोझिशनला बसायचं. भाग्यश्री तू इकडे बसत जाय. ठीक आहे. तिला इथं बसायचं. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? आता नुसते शिल्ड्स म्हणजे काही स्लाइड सरकारली असं कन्सिडर नका करू. काही प्रॉब्लेम्स असला तर विचारा. कारण हे आपण सगळं झालंय आणि मी आन्सरेबल त्यांनाच असेल जे रेग्युलर क्लास करतील ते. ठीक आहे. तुम्ही एक जरी क्लास मिस झाला आणि मग मला म्हणलात की सर मला हे कळणार गेलंय, मग मी काय म्हणणार आहे?
उडी उडी जाय दिल की पतंग. ओके, कारण हे काय एक पत्त्यांचा बंगला आहे ज्याच्यामधला आपण बेस जर समजा थोडे एक दोन काढून घेतले ना, सगळा पूर्ण पत्त्यांचा बंगला कोलॅप्स होतो. इंटरडिसिप्लिनरी जेव्हा सब्जेक्ट असतो, कारण याच्यामध्ये आपण काय शिकतोय, मी मॅक्झिमम काय शिकवायला मॅथमॅटिक्स, राईट आहे ना. फक्त मोल्स कन्सेप्टचं आपण केमिस्ट्रीचे रिलेशन्स बघतोय, राईट आहे ना. त्याचे ऍप्लिकेशन्स वेगवेगळ्या याच्यात. पहिल्या दिवशी मोल्स सांगितल्यानंतर पहिले अर्धा घंटा कोणाला कळालं तरी होतं का? नाही. जसे जसे आपण न्यूमेरिकल्स घेतले तसं प्रत्येकाला सगळं कळालं. म्हणून काय करावं लागतं, आधी ऍप्लिकेशन्स घ्यावं लागतात, राईट आहे ना. प्रत्येक टाईपवर आपण मरणाचे ऍप्लिकेशन्स घेतलोत. कुठे आपण काय रुकलोत का? मी जितके काय क्वेश्चन्स याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, हे क्वेश्चन्स मला म्हणजे मी जितकं काय म्हणजे क्रॅश कोर्स जितके चालवले आहेत तिकडचे, त्याच्यामध्ये मुलांनी असे डोक्याला हेडॅक दिलेले क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. काही काही मुलांना एक क्वेश्चन जर हेडॅक वाला भेटला तर त्याच्यासोबत आपण काय करतो, 5-6 क्वेश्चन्स असे याचे टाकतो, है ना. तर डोक्यांना हेडॅक देण्यामध्ये आपण काय करतो, बाबा त्याला आपण स्टार्ट करून टाकतो. म्हणून मी जसं जसं तुम्हाला AIPMT एम्सला मॅक्झिमम मी नीटच्या बॅच हँडल केल्या आहेत. ठीक आहे. आणि नीट जेई मध्ये जास्त काही फरक नाही आहे. ठीक आहे. फक्त बॅकग्राऊंड काय आहे, जेईचा बॅकग्राऊंड हे आहे की त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऍप्लिकेशन जास्त विचारतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आताच काय सांगू, नंतर सांगतो. म्हणजे एकीकडे जर समजा कायनेटिक्स मध्ये रिएक्शनचा रेट विचारत असेल तर त्याच क्वेश्चन्सला रेटच्या याच्यामध्ये आपण y = mx + c असे एक रेट इक्वेशन कोरिलेट होते. आणि ती रेट इक्वेशन काय होते, एखाद्या ग्राफवर कोरिलेट काय होते सांगायचं, स्लोप पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार तर काय येणार. तुम्हाला फक्त कॉन्सन्ट्रेशन देतात. म्हणजे ते तुम्हाला काय विचारलं, केमिकल कायनेटिक्स किती विचारलं, खूप कमी विचारलं. तुम्हाला काय विचारलं, ऍप्लिकेशन ऑफ केमिकल कायनेटिक्स बाय युझिंग अ ग्राफ मेथड, है ना. मग ग्राफिकल मेथड मध्ये तुम्हाला y ऍक्सिसवर काय आहे, x ऍक्सिसवर काय आहे, y = mx + c असतं, y = mx. mx म्हणजे काय, x वर जे इंटरसेप्ट हे करतं त्याच्यानुसार त्याचा स्लोप पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते ग्राफ वरूनच कळतं. लाईन कोण चालली, ते स्ट्रेट लाईनचं इक्वेशन फॉलो करते का, है ना. अशा गोष्टी असतात जेई मध्ये थोड्या जास्त. ठीक आहे. आता जेई मध्ये आजकाल असा पण पॅटर्न रोटेट होतोय की बाबा खाली 4 क्वेश्चन्सचे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या स्टेटमेंट वरून A and B करेक्ट, B and C करेक्ट, A B C ऑल करेक्ट, B C D ऑल करेक्ट, ओके, A B and D करेक्ट, असं काहीतरी हे दिलेलं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला थेरॉटिकल बेस त्याचा चांगला माहित पाहिजे. हे झालं टाइम कन्झम्पशन्स वाले क्वेश्चन्स. ओके. आणि कोणत्याही टॉपरला जाऊन विचारायचं ज्यांना जेही करायचं आहे, तुला स्कोरेबल सब्जेक्ट कोणता म्हणून विचारायचा. ठीक आहे. ते आधी तुम्हाला फिजिक्स कर किंवा मॅथ्स कर कधीच म्हणणार नाही. ओके. कोणतं इन्स्टिट्यूट घ्या, काहीही घ्या. ओके. त्या टॉपर्सच्या टॉप 10 AIR 10 मध्ये जे आलेले त्यांचे रिव्ह्यू बघायचे. त्यांना आधी सांगते तुला आधी केमिस्ट्री कचरा करून ठेवा, है ना. केमिस्ट्री जितकं क्लिअर असेल तितकं तुमचा जेईचा मेन्सचा स्कोर क्लिअर, तितकाच ऍडव्हान्सचा स्कोर क्लिअर. ठीक आहे. फिजिक्स अँड मॅथ्स पण तुम्हाला मार्क्स देता, अशी गोष्ट नाही की नाही देत, मात्र त्याच्यासाठी त्याचे लेवल ऑफ क्वेश्चन्स खूप डेंजर आहेत. कारण फिजिक्स अँड मॅथ्सचे ऍप्लिकेशन खूप डेंजर येतं. ओके. केमिस्ट्रीमध्ये तेवढ्या गोष्टी नाही बदलणार, है ना. कारण आता जर समजा बघायला गेलं मोल्स कन्सेप्ट मध्ये काय बदलू शकता तुम्ही मॅक्झिममली, काय बदलू शकता, फिक्स आहे ना, कळलं की नाही. तिथे तुम्हाला काही विचारलं जाते, तिथे तुमच्या इमॅजिनेशनच्या पॉवर मध्ये फिजिक्स मॅथ्सचं कोरिलेशन काऊन लेवल वाढलं जाते क्वेश्चनचं. ठीक आहे. नेक्स्ट, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे कोणाला, इथं काही समजलं नाही तर विचारा. मिली म्हणजे किती असतं, 10⁻³ असतं. ठीक आहे. नेक्स्ट, सगळ्यांनी हे क्वेश्चन्स लावतात ना तुम्ही, याच्यामध्ये काय असेल तर विचारू शकता. हा याच्यात कोणी काय लिहून घेतलेलं नसेल तर ते पण लिहून घ्या. ओके. कुठं काय राहिलेलं असेल तर बघा तुमचे मागचे पेजेस, राईट आहे. नंतर टाईप 2 बघितला होता आपण, नंबर ऑफ मोल्स तर काढले आपण मास दिल्यानंतर. टाईप 2 आपण पार्टिकल्स वरून गेलेलो आहेत, पार्टिकल्स वरून इकडे असं गेलेलो आहेत, है ना. ते आपण कन्वर्जन फॅक्टर्स पण दाखवले होते तुम्हाला. ओके. हा क्वेश्चन दिलेला होता. ठीक आहे. कोणाला आहेत का डाऊट्स आहेत का याच्यामध्ये सांगा. क्लिअर आहे. तर हा तुमचा AIPMT ला पडलेला क्वेश्चन जसा तसा याच्यामध्ये थोडा ऍड केलेल्या गोष्टी. इथून आपला आजचा क्लास सुरू झालेला आहे. याची व्हॅल्यू कोणी काढली का, 7 × 1/4 × 6.022 × 10⁻23 काढली का कोणी.
माझं काम आहे तिथपर्यंत आणून सोडून टाकणे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं. ओके, काढली नाही ना? हां, पुढच्या वेळेस मी आधी आल्यानंतर नोटबुक चेकिंग करेल. ओके, हां. नेक्स्ट, ठीक आहे, आपला आवडता क्वेश्चन्स. ओके, त्याच्यासाठी आपण सगळा धिंगाणा करून टाकला. ठीक आहे, सुक्रोज याचं पण सगळं कळालं ना? ओके, त्याच्या खाली व्हॅल्यूज लिहून टाकायच्या, जे येतील ते येतील. कॅल्क्युलेशन करायची. हे IIT आणि AIPMT ला दोन्हीला पडलेला क्वेश्चन्स आहे हा. ओके, 4.2 ग्राम मध्ये. हे इथं, हे तुमचा इथं जिथे जिथं मी व्हॅकंट स्पेसेस सोडलेले आहेत इथे तुमचे कॅल्क्युलस आलेच पाहिजे. ओके, नेक्स्ट, हा हे समजलं. हा तुमचा 4 ग्राम हायड्रोजन आणि हा. ठीक आहे, हा लास्ट क्वेश्चन आहे आय थिंक आपला. ओके, याच्यानंतर आपण टाईप 3 कडे जाणार आहेत. ओके, टाईप 3 फक्त हेडिंग टाकायची आणि सोडून टाकायचं. ठीक आहे, इफ द व्हॅल्यू ऑफ गॅस इज गिवन ॲट STP and NTP. क्लिअर आहे? हे आपला नेक्स्ट क्लासमध्ये सुरू होणार. हेडिंग टाकून ठेवा, टाईप 3. टाईप 1 आपण काय बघितलं? मासवरून मोल काढणे. टाईप 2 मध्ये आपण पार्टिकलवरून मोल काढणे. ओके, आता टाईप 3 मध्ये काय म्हणणार आहे आपण? इफ द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज गिवन ॲट STP and NTP, then how could we calculate the number of moles by using a factor 22.4 liter? Any gas at STP condition or at NTP condition, it will follows the ideal gas equation. माहित नाही, states of matter मध्ये होईल. At that time their molar volume will be the 22.4 liter. ओके, त्यावेळेस त्याचं मोलार व्हॉल्यूम असतं 22.4 लिटर. त्या फॅक्टरनं आपल्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, मस्त एकदम बॅग बघून रेडी झाला ते, आहे की नाही? क्लिअर आहे का? थांबायचं, स्टॉप करायला.